संपूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात खास करून महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होताना आपल्याला दिसणार आहे. पण महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून एखाद्या उमेदवाराला तिकीट भेटलं नाही तर तो पक्षांतर करतो किंवा अपक्ष उभा राहतो का, याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मागील वेळेस वंचित बहुजन आघाडीनेही चांगल्या प्रकारे मतं घेतली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर येते का स्वतः लढते, याकडे आपले लक्ष लागून राहिले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढतही यावेळेस रंजक होणार आहे. भाजपने दुसऱ्या यादीमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे यांना परत तिकीट दिले आहे. त्यामुळे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना अजित पवार गटाकडून तिकीट मिळणार नाही. निलेश लंके हे परत शरद पवार गटात जातात. निलेश लंके शरद पवार गटाकडून उभे राहिले आणि सुजय विखे बीजेपी कडून उभे राहिले तर या दोघांची ताकद किती आहे आणि कोण निवडून येऊ शकतं, याचीच ग्राउंड रियालिटी आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी विवेक. आपल्या आमच्या बेधडक या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. आमदार निलेश लंके आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांना लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर शरद पवार गटात जाण्याशिवाय आता पर्याय दिसून येत नाही. विद्यमान खासदार सुजय विखे यांना परत तिकीट मिळाल्यामुळे महायुतीकडून त्यांना तिकीट मिळणार नाही हे जवळपास तरी फिक्स झालं आहे. 1 मार्च ते 4 मार्चच्या दरम्यान शिवपुत्र संभाजी या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात जवळपास 2 लाख नागरिकांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानने भरवलेला होता. येथे उपस्थित असणाऱ्या जनतेने भावी खासदार असाच निलेश लंके यांचा जयघोष केला होता. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आमदार राम शिंदे हेही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते हे आपल्याला दिसून आले आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे हे जरी उभे राहणार असले तरी महाविकास आघाडीला प्रबळ असा उमेदवार सध्या तरी निलेश लंकेंशिवाय दुसरा कोणी नाही हे आपल्याला दिसून आले आहे. नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांना शिवसेनेकडून खासदारकीची उमेदवारी दिली जाईल असे मध्यंतरी सांगितले जात होते. नेवासा विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर उत्तर लोकसभा म्हणजेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे शंकरराव गडाख हे कितपत निवडून येतील याबद्दलही शंका उपस्थित होत होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि दुसऱ्या बाजूला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना तिकीट दिले जाईल असे म्हटले जात होते. पण या दोघांचीही ताकद त्यांच्या मतदारसंघापुरती मर्यादित असल्यामुळे या दोघांनाही तिकीट दिले जाणार नाही असे म्हटले गेले. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला उमेदवार उभा करायचा असेल तर सध्या तरी निलेश लंके यांच्याशिवाय प्रबळ दावेदार नाही. निलेश लंके यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके याही काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. राणी लंके यांनी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेने संपूर्ण अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतले होते. ही शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण मतदारसंघातून फिरून तिचा शेवट नगरमध्ये झाला. राणी लंके या संपूर्ण मतदारसंघात निलेश लंके यांच्या खांद्याला खांदा लावूनच सक्रिय होताना आपल्याला दिसून येत आहेत. निलेश लंके यांचं सर्व कुटुंबच मतदारसंघात सक्रिय असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांचे वडील ज्ञानदेव लंके आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे मोठे बंधू दीपक लंके हेही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सक्रिय होताना आपल्याला दिसून येत आहेत. निलेश लंके यांची स्ट्रॅटेजी आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला सर्वात आधी त्यांचं नियोजन समजून घ्यावं लागेल. आपण निलेश लंके यांना एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं तर त्या ठिकाणी त्यांच्या घरातील वडील, भाऊ, बायको किंवा ते स्वतः यांच्यापैकी एक व्यक्ती तरी आवर्जून वेळेवर उपस्थित राहतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यावं लागेल. निलेश लंके आणि लंके कुटुंबीय मतदारांच्या सुखदुःखात उपस्थित राहतात आणि हाच पॉइंट सर्व मतदारांना भावतो. हाही निलेश लंके यांचा अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उभं राहण्यामागचा प्लस पॉइंट आपल्याला इथे समजून घ्यावा लागेल. निलेश लंके हे खास करून त्यांच्या नगरी बाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजेच एखाद्या नेत्याने त्यांच्यावर टीका केली तर तेही त्या नेत्यावर टीका करायला मागे पुढे पाहत नाहीत. गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी विखे यांच्या विरोधात पॅनल उभा केला होता. यावेळी विवेक कोल्हे यांच्या पॅनलचा विजय झाल्यावरती निलेश लंके हे विजयी सभेला आवर्जून उपस्थित होते. या ठिकाणी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेजारी महिंद्रा थारमध्ये स्टेअरिंग हातात घेतलेला नेता कोण तर निलेश लंके हेही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे आणि आमदार निलेश लंके यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे.
आमदार राम शिंदे यांनी कर्जत जामखेडमध्ये ठेवलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला निलेश लंके यांनी सकाळी आणि राम शिंदे यांनी निलेश लंके यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला संध्याकाळी हजेरी लावलेली आपण पाहिली. शिवपुत्र संभाजी या कार्यक्रमात विखे यांचे विरोधक विवेक कोल्हे आणि आमदार राम शिंदे हे दोघे दिसून आले. यावेळी आमदार राम शिंदे यांनी जनसामान्यांचे नेते म्हणून निलेश लंके यांचं कौतुक केलं होतं, तर दुसऱ्या बाजूला विवेक कोल्हे यांनीही निलेश लंके यांचं कौतुक केलेलं आपल्याला दिसून आलं होतं. तर दुसऱ्या बाजूला असलेले विद्यमान खासदार आणि भाजपने परत तिकीट दिलेले सुजय विखे यांची स्ट्रॅटेजी आपल्याला समजून घ्यावी लागेल. साखर कारखानदारी आणि शिक्षण संस्थांच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात विखे कुटुंबाचा जाळ्याचा विस्तार झालेला आहे. मागील म्हणजे 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुजय विखेंना या नेटवर्कचाच खूप मोठा फायदा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. सुजय विखे यांचे आजोबा बाळासाहेब विखे यांच्यापासून तर राधाकृष्ण विखे या सर्वांनीच त्यांच्या जिल्ह्यातील नेटवर्कचा चांगल्या प्रकारे फायदा करून घेतला आहे. सुजय विखे हे स्थानिक पातळीवरील राजकारण्यांना ताकद देणं आणि त्यांच्या प्रभागात किंवा त्यांच्या गावामध्ये काम देणं यामुळे त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बॉन्डिंग जोडून आहेत. पण यावेळी सर्वसामान्यातील कार्यकर्ता असणारे निलेश लंके एका बाजूला पूर्वीपासून चालत आलेलं नेटवर्क वापरून निवडून येण्याची स्ट्रॅटेजी वापरणारे सुजय विखे दुसऱ्या बाजूला, यामध्ये कोण निवडून येतं हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. आता सर्वात आधी आपण या लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत ते पाहून घेऊयात. भाजपचं सर्वात आधी पाहायला गेल्यावर पाथर्डीमधून मोनिका राजे आणि श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते हे दोघे आमदार आहेत. या दोघांचा सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळेस हमखास फायदा होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे कर्जत जामखेडमधून रोहित पवार आणि राहुरीमधून प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत. या दोघांचा आमदार निलेश लंके हे उभे राहिले तर त्यांना फायदा होऊ शकतो. अजून नगर शहरमधून संग्राम जगताप हे आमदार असून ते अजित पवार या गटाचे असून त्यांचा फायदा सुजय विखे यांना होऊ शकतो. मागील वेळी यात संग्राम जगताप आणि सुजय विखे यांच्यात लढत झालेली आपण पाहिली होती. शेवटचा असलेल्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके हे आमदार असून ते किंवा त्यांची पत्नी लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना येथील मतदानाचा 100% फायदा होऊ शकतो असं राजकीय तज्ज्ञ आवर्जून सांगतात. राजकारणाचा कोणताही वारसा नसलेले आमदार निलेश लंके एका बाजूला आणि पिढीजात राजकारणाचा वारसा असलेले खासदार डॉक्टर सुजय विखे हे एका बाजूला, यांच्यात जर लढत झाली तर कोण निवडून येऊ शकतं? आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.